संध्याकाळच्या टायमाला बघा खिचडी वगैरे बनवली होती. मी आलेली आज मम्मीकडे वगैरे, तर रात्रीच्या टायमाला बघा मी दादूच्या डोक्याची चांगली अशी मालिश वगैरे करून घेतली. दादू रात्री खूप छान झोपला जातो अशी मालिश वगैरे केल्याच्यानंतर, आणि हे माझं दररोजच रुटीन आहे, त्याला मी मालिश वगैरे करते. सकाळी सकाळी बघा मी दादूला आंघोळ वगैरे घालून फ्रेश वगैरे झाले. आम्हाला जायचं होतं दवाखान्यामध्ये, दादूची अपॉइंटमेंट होती. इथं मी आणि आत्या पोचलो होतो दवाखान्यामध्ये. दवाखान्यामध्ये खूपच गर्दी होती, तर आम्हाला यायला बघा संध्याकाळ झाली. आत्याला घरी वगैरे सोडलं आणि मी पण मम्मीकडे आले. तर आज बघा मेथी पराठे करायचा मूड होता, तर मम्मीनं मेथी वगैरे आणली होती. इथे मेथी वगैरे इथे खुडून वगैरे घेतली, आणि इथं बघा मम्मीला मी ड्युटी दिली दादूला सांभाळायची, आणि मी चालू केली बघा इथं मेथी पराठा तयार करण्यासाठी तयारी. ते इथे मी सगळं सामान वगैरे घेऊन घेतलं, पीठ वगैरे असं मळून घेतलं मेथीचं पराठ्याचं, आणि सगळे साहित्य छानपैकी असं मिक्स करून छान पीठ मळून वगैरे घेतलं बघा. तर तुम्हाला इथे दिसलंच असेल की मी काय काय मिक्स केलेलं आहे. तर इथं मी पीठ मळून घेतलं, आणि मम्मीला म्हणलं की तू कर पराठे, कारण तुझ्या हाताने खूप छान पराठे वगैरे होत्या. तर मम्मीनं बघा इथं छान असे मेथीचे पराठे वगैरे केले, आणि संध्याकाळून स्वयंपाक वगैरे पण केलेलं होतं. ते जेवण वगैरे झाल्याच्यानंतर संध्याकाळून बघा दादूला द्यायचे होते मला गोळ्या वगैरे. आज जरा त्याच्या गोळ्या चेंज करून राहिल्या डॉक्टरनं, पण आज पैसे नव्हते गोळ्या आणायला, त्यामुळे जे अगोदरच्याच गोळ्या होते त्या त्याला दिले, आणि त्याला आधी खाऊ घातलं, आणि गोळ्या भिजवायला ठेवल्या, आणि छान अशा खाऊ घातले बघा त्याला. मी खूप नाटके करतो बघा तो खायला, पण सगळं बाहेर वगैरे काढून टाकतो. त्याला असं लाडी गोडी करून त्याला खाऊ वगैरे घालायला लागलं. तर इथं दादूचं जेवण वगैरे झालं, त्याला ढेकर वगैरे काढलं, आणि थोड्या वेळानं त्याला खेळून झोक्यात टाकलं बघा. तर महाराजांना काही झोप वगैरे येतच नव्हती, त्यामुळे त्याला झोक्यातून खाली काढलं, आणि तो पण खाली काही खेळत नव्हता. तर मग मी म्हटलं चला त्याच्याजवळ खेळूया आपण म्हणून. तर मी पण मग गेली बघा त्याच्यासोबत खेळायला वगैरे, आणि मी त्याच्यासोबत थोडीशी खेळल्याच्यानंतर तो झोपला. मग त्याला जोपर्यंत मी जवळ वगैरे घेत नाही ना, तोपर्यंत त्याला झोपच येत नाही, त्याला जवळच पाहिजे कोणी. तर हा दादू उठला तर बघा सकाळी 6च्या दरम्यान, तर मी 6 वाजता त्याला इथं दूध वगैरे खाऊ वगैरे घातला. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. बाय बाय. थँक्यू सो मच वॉचिंग. बाय.